गुड इव्हिनिंग. तर मार्केटची ट्रेंड अनालिसिस कशी करायची ती पूर्ण प्रोसेस आपण कंप्लीट केलेली आहे. आता आपल्याला पुढे बघायचं की ऑप्शनची स्ट्रॅटेजी कशी वापरायची. तर काल आपण थोडं बघितलं होतं, सुरुवात केली होती बघा. तर आपल्याला गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी वापरायची आहे. यामध्ये स्प्रेड म्हणजे आपल्याला ऑप्शन बाईंग आणि सेलिंग सोबत करायची आहे. ते करताना आपण काय करणार आहोत की एक ऑप्शन सेल करणार आहोत, कोणता? ऍट द मनीचा, मार्केटच्या प्राइसचा जवळचा. आणि दुसरा ऑप्शन आपण बाय करणार आहोत आउट ऑफ द मनीचा. जर ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला एटीएम ओटीएम ओळखता येत असेल तर बेटर आहे. अदरवाईज स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कसं करायचं त्यासाठी मी आज अजून तुम्हाला डिटेलमध्ये ती पुढची प्रोसेस करणार आहेत. फक्त या दोन स्ट्राईक सिलेक्ट करताना एक्सपायरी सेम ठेवायचे. ही प्रोसेस करताना आपण दोन प्रकारचे स्प्रेड वापरणार आहोत. पहिला आहे बुल पुट स्प्रेड आणि दुसरा आहे बियर कॉल स्प्रेड. अप ट्रेंड असेल मार्केटमध्ये, आपण जे ट्रेंड अनालिसिस असं ओळखलं शिकलेलो आहे. जर आपल्या बाईंग रेंजच्या वरती मार्केट असेल तर मी बुल पुट स्प्रेड बनवेल. कसा बनवायचा पुढे बघूया. जर सेल पॉइंटच्या खाली मार्केट असेल तर आपण बियर कॉल स्प्रेड बनवायचं. याच्या पुढे आपण त्याचा शॉर्ट फॉर्म वापरूया. बीपीएस म्हणजे बुल पुट स्प्रेड आणि बीसीएस म्हणजे बियर कॉल स्प्रेड. हे आपल्याला वापरायचे. अप ट्रेंड साठी बुल पुट राहील आणि डाऊन ट्रेंड साठी बियर कॉल स्प्रेड राहतील. हे दोन स्प्रेड का घेतोय? याच्यात टाइम डिके आपल्या फेवर मध्ये काम करतंय. क्रेडिट स्प्रेड बनतोय म्हणजे आपल्याला काही ना काही प्रीमियम रिसिव्ह होतात. आपल्याला काही पे करायची गरज पडत नाहीये. मार्केटने ट्रेड बनवल्यानंतर साइडवेज मुवमेंट केली तरी सुद्धा तुम्ही बेनिफिट कमवाल, तुम्हाला प्रॉफिट होईल. म्हणून आपण हे दोन स्प्रेड आपण घेतोय. अजून दोन वेगळे प्रकारचे स्प्रेड असतात पण त्यामध्ये मोमेंटम असणं गरजेचं असतं. अरे ते नाही राहिलं तर मग तरी पण टाइम डिके असतो. ऑप्शन बाईंग पेक्षा कमी असतो पण त्यात पण थोडाफार टाइम डिके असतो. हवं तर आपण ते पुढे डिस्कस करूया. पण या दोन स्प्रेड मध्ये आपल्याला पूर्ण साइडवेज मार्केट राहिलं तरी प्रॉफिट येऊ शकतोय. ट्रेंडी राहिलं तर येईलच, त्याला वादच नाही. ठीक आहे. तर ती पूर्ण प्रोसेस आपण स्टार्ट करणार आहोत. कसं करायचं सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट की जेव्हा आपल्याला बनवायचं स्प्रेड बनवायचे से एक्झाम्पल आपल्याला आजचा ट्रेड आपण बघूया. निफ्टी बँक निफ्टी तुम्ही कशातही बघू शकतायत. मी तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांचं कॅल्क्युलेशन शिकवलेलं आहे. आज सकाळी बघा मार्केट ओपन झालं. पहिले 1 2 3 कॅन्डल आपण बघितलं. 9:30 नंतर आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे. हवं तर नॉर्मल कॅन्डल स्टिक लावून देतो तुमच्यासाठी. मार्केट फ्लॅट ओपन झालं. पहिले 15-20 मिनिट आपण वाट बघतो. 9:30 9:25 9:30 पर्यंत. ठीक आहे. तर बाईंग रेंजच्या वरती राहिलं असतं तर आपण मार्केटचा ट्रेंड अप कन्सिडर केला असता. वरती जर क्लोज झाला असतं तर अप केला असता. तर आपण कोणता स्प्रेड बनवला असता? बीपीएस म्हणजे बुल पुट स्प्रेड. ओके. पण जर मार्केट सेलिंग रेंजचा खाली क्लोज करतोय जी की आपण बघतोय बघा, तर आपण बनवणार आहोत बी सी यस. एवढं डिसिजन प्रत्येकाला घेता येईल का? आपण बघा या रेंज बाईंग रेंज कशा कॅल्क्युलेट करायचा आहे, सेलिंग रेंज कशा कॅल्क्युलेट करायचा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आपल्याला कोणतेही इंडिकेटर वापरायची गरज नाही. इंडिकेटर काय करतात? खाली बघा डाऊन ट्रेंड होता, परत वरती गेला, परत खाली, परत वरती. तर तुम्ही जर एखादं इंडिकेटर वापराल तर ते 2-4 वेळेस तुम्हाला बायसेल करेल. आपल्याला ते नाही करायचंय. दिवसातून आपल्याला एक किंवा जास्तीत जास्त दुसरा ट्रेड करायची गरज पडेल. 90% टाइम सिंगल ट्रेड करायची गरज पडेल. ओके. तर ही प्रोसेस आपण बघितलेली आहे. तर चार्ट बॉक्स मध्ये मला फक्त फटाफट रिप्लाय करायचा आहे. या रेंज तुम्हाला फाइंड आउट करता येत आहेत. तर आजचं मार्केट बघून मार्केटच्या आजच्या सिच्युएशन नुसार आपण कोणता स्प्रेड बनवू शकतो. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा. कोणता स्प्रेड बनवणार आपण? डाऊन ट्रेंड आहे तर बीसीएस. 9:30 ला मार्केट बघा, 9:30 आपण बघतोय मार्केट आपल्याला डाऊन साईडला दिसतंय. आपल्याला 9:30 ला मार्केटचा ट्रेंड डाऊन असल्यामुळे आपण बीसीएस चा ट्रेड बनवणार आहोत. बियर कॉल स्प्रेड बनवायचा आहे. ओके. आता प्रश्न आहे की बनवताना एक स्प्रेड विकायचा आहे आणि एक बाय करायचा आहे. 1-2 स्ट्राईक आपल्या येतील, एकत्र आपल्याला स्प्रेड बनेल. पण मग स्ट्राईक कोणती घ्यायची? जसं मी तुम्हाला सांगितलं ऍट द मनीचा स्ट्राईक तुम्ही विकून द्या आणि आउट ऑफ द मनीचा बाय करून टाका. पण मग डिफरन्स किती करायचा, कोणती स्ट्राईक निवडायची, या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्यासाठी मी एक रूल, अगदी सिंपल रूल तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून स्ट्राईक सिलेक्शन इझिली जमायला पाहिजे. आता हे दोन्हीकडे कामात येईल तुम्हाला.
बीसीएस ओपन कराल तरी तोच रूल राहील, किंवा बीपीएस ओपन कराल तरी रूल सेम राहील. फक्त प्रोसेस काय लक्षात घ्या. तर स्ट्राईक सिलेक्शन कसं करायचं त्यासाठी आपल्याला काय करायचंय. ओके. नॉर्मली कोणतंही जिथं पण ब्रोकर असेल तुमचा, तर तिथं तुम्हाला काय करायचंय, ऑप्शन चेन ओपन करून घ्यायचे. आता सध्या आपण बँक निफ्टी डिस्कस करतो म्हणून मी बँक निफ्टी घेतले तुमच्या समोर. तर जे काही तुम्ही ट्रेड कराल, जिकडे पण तुम्ही ट्रेड कराल त्याचं काय करा, ऑप्शन चेन ओपन करून घ्या. मी थोडस झूम करून देतो तुम्हाला. ओके. आणि त्याच्यात तुम्हाला काय बघायचं बघा, तुम्हाला रीड करायचंय डेल्टाला. कोणाला? हा डेल्टा. पहिला डेल्टा काय असतो, जसं सपोज दॅट आता 55,500 त्याचा डेल्टा 57.0.5795 आहे, तर 0.58 बोलू शकता तुम्ही. ठीक आहे. 55,600चा जो डेल्टा आहे तो 0.53 आहे. याचा अर्थ काय, की जर बँक निफ्टीची आताची करंट प्राइस जी आहे ही 1 रुपया वरती गेलं तर तुमचं प्रीमियम 50-53 पैशाने वाढेल, किंवा जर 1 रुपया खाली पडलं तर तुमचं हे जे प्रीमियम आहे ना, 376 रुपये वगैरे समथिंग चालू आहे, त्या प्रीमियम मध्ये किती बदल होईल, जास्त होईल किंवा कमी होईल, वाढेल किंवा कमी होईल, किती होईल, कशामुळे, या मार्केटचा बँक निफ्टीचा जो रेट आहे, जो स्पॉट रेट आपण बघतोय, या रेट मध्ये जर 1 रुपया मार्केट वाढलं तर आपलं प्रीमियम कितीने वाढेल किंवा कितीने कमी होईल, दोन्ही गोष्टी राहतात. इथं पॉझिटिव्ह आहे, वरती गेलं मार्केट सोबत कॉल साईडचं तर वाढेल. जर मार्केट 1 रुपयाने वाढला तर तुमचं प्रीमियम 55,600चं स्ट्राईकचं प्रीमियम 53 पैशाने वाढेल, 53 पैसा. तसंच 55,500चा विचार केला तर ते 57 पैशाने वाढेल. याला मल्टिप्लाय बाय आपण 100 जर केलं तर सिंपल प्रोसेस आहे, की 100 रुपये जर मार्केट वरती गेलं तर याचं ते 376 रुपये तो 53 रुपयाने वाढून जाईल. म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर 428-429 रुपये त्याचे प्रीमियम होऊन जाईल. म्हणजे जर मार्केट हा 554चा 558 458चा 558 झाला तर याचं प्रीमियम होऊन जाईल 428-429. म्हणजे प्रीमियम मध्ये किती वाढ होईल किंवा किती कमी होईल याला म्हणतात डेल्टा. पॉइंट क्लिअर आहे का. मार्केटचा 1 रुपयाचा मुवमेंटवर आपलं जे स्पॉट रेट आहे तो 1 रुपया वाढेल किंवा 1 रुपया कमी होईल, यानुसार आपण जी स्ट्राईक बाय किंवा सेल करणार, जे काही प्रत्येक स्ट्राईकचा डेल्टा वेगवेगळा असतो बघा. याचा 0.62 आहे, या 66 आहे, 0.70 आहे, याचा 53 आहे. तर प्रत्येकाचा स्ट्राईक वेगळा असेल, प्रत्येकाचा डेल्टा वेगळा असेल. तर तुम्ही जो घेताय त्याचा डेल्टा काय, तर त्यानुसार तुमचं प्रीमियम कमी किती होईल किंवा वाढेल किती, तो डेल्टा ठरवतो. म्हणजे डेल्टा म्हणजे काय, की मार्केटची प्राइस, मार्केटच्या मुवमेंट नुसार आपलं प्रीमियम कसं बदलेल हे जे ठरवतं तो डेल्टा. याला डायरेक्शन सेन्सिटिव्हिटी म्हणतात. तर त्याच्यात जायचं नाही, जास्त कन्फ्युजन करायचं नाही. सोप्या भाषेत, की मार्केट 100 रुपये वरती गेलं तर माझं प्रीमियम किती वाढेल, 100 रुपये खाली पडलं तर माझ्या प्रीमियम मध्ये कमीत कमी किती घट होईल, याला म्हणतायत डेल्टा. पॉइंट क्लिअर आहे का. प्रीमियम मध्ये चेंजेस किती कमी जास्त होतात याला डेल्टा म्हणतात. ओके. अगदी सिंपल प्रोसेस, जास्त याच्या कन्फ्युजन मध्ये जायचं नाही. आता आपलं याचा यूज काय करायचा बघा. आपलं काय करायचं, की मला हेच करायचं, आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला स्ट्रॅटेजी बनवताना आपला उद्देश काय, की मी कोणत्या स्ट्राईक मध्ये काम करायला पाहिजे. ही जी स्ट्राईक प्राइस आहे, जसं मी तुम्हाला बोललो एटीएम घेऊ शकतात, ओटीएम घेऊ शकतायत, याच्यापेक्षा इझी काय करायचंय, तर आपल्याला काय करायचंय, की जेव्हा पण आता सपोज मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, याचा अर्थ आपल्याला काय करायचंय, आपल्याला कॉल स्प्रेड बनवायचा आहे, बियर कॉल स्प्रेड बनवायचा आहे. म्हणजे काय करायचंय, तर आपल्याला ही कॉल साईड जी आहे, कॉल विकायचा आणि कॉल बाय करायचा, तर आपला स्प्रेड बनून जाईल. पण मग कोणता कॉल विकायचा, तर कोणता कॉल विकायचा परत सांगतो बघा. कोणता कॉल विकाल, ज्या कॉलचा डेल्टा, ज्या कॉलचा डेल्टा 50.50च्या जवळ असेल, 50 म्हणजे तो 48 पण राहू शकतो, 52 पण राहू शकतो, चालेल. तर ज्या स्ट्राईक प्राइसचा डेल्टा 0.50च्या जवळ असेल, किंवा जर इंटू 100 केलं तर 50च्या जवळ, तर जसं इथे 57 0.57 0.53 आहे, तर 50च्या जवळ ज्या स्ट्राईकचा डेल्टा असेल त्या स्ट्राईकला सेल करायचा आहे. पहिला पॉइंट क्लिअर आहे का.
50चा जवळ ज्या स्ट्राईकचा डेल्टा असेल त्याला सेल करायचंय. पॉइंट क्लिअर असेल तर क्लिअर करायचं. अगदी सिंपल, साधा सरळ. तुम्हाला एटीएम कळत नाही, तुम्हाला ओटीएम कळत नाही, अजिबात कन्फ्युजन करायची गरज नाही. ठीक आहे, ओके. आता तुम्ही मला सांगा, आता या मिनिटाला मार्केट चालू आहे आणि सपोज आपण कन्सिडर करूया की मार्केटचा ट्रेंड डाऊनच आहे. याचा अर्थ तुम्ही बीसीएसच ओपन कराल, बियर कॉल स्प्रेडच ओपन करायचा आहे. तर मग मी कोणत्या स्ट्राईक प्राइसचा कॉल विकायला पाहिजे? 50चा जवळ कोणती आहे स्ट्राईक तुम्ही सांगा. बघता येते का तुम्हाला? कोणत्या स्ट्राईकचा डेल्टा 50चा जवळ वाटतोय? 0.50 किंवा 0.50, 50 पैसे बोलले तरी चालेल. बघा, याला 0.53 बोला किंवा इंटू 100 केलं तर 53 आपण बोलू शकतोय. याला 0.48 बोलू शकताय. तर पॉईंट पॉईंट बोलण्यापेक्षा काही काही सॉफ्टवेअर मध्ये त्याला डायरेक्टली 100 रुपयाच्या फरकानुसार किती बदल होईल ते दाखवतो. आता पॉईंट मध्ये दाखवलं म्हणजे 1 रुपयाच्या फरकानुसार बदल. ओके, तो कोणता घ्यायला पाहिजे? 50चा जवळ कोणता आहे? अगदीच क्लोज वॉच केलं तर 55,700 दिसतोय आणि 53 म्हणजे जवळपास दोन्ही सेमच आहेत. हा 1-1.5 रुपये कमी आहे आणि हा 2-3 रुपये जास्त आहे. ओके, तर आपण 55,600चा विकला तरी चालेल किंवा 55,700 विकला तरी चालेल. दोघांपैकी कोणताही एक स्ट्राईक तुम्ही विकू शकतात. पॉइंट क्लिअर आहे का? स्ट्राईक सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट राहील. ज्या स्ट्राईकचा डेल्टा जेव्हा पण तुम्ही ट्रेड बनवाल तेव्हा त्याचा डेल्टा 50चा जवळ ज्या स्ट्राईक 50 किंवा 1चा मल्टिपल असेल तर 0.53, 0.50, 50चा जवळ 0.50 बोला किंवा टोटल 50 बोला, तुमची मर्जी आहे. हे बा, 50चा डेल्टा ज्याच्या जवळ जी स्ट्राईक असेल तिला मी सेल करेल. रूल नंबर 2, कोणत्या स्ट्राईकला सेल करायचं हे क्लिअर असेल तर आपल्याला काय करायचं? आउट ऑफ द मनीचा बाय करायचा. मग किती लांब जायचं, किती खाली जायचं वगैरे वगैरे प्रश्न येतात. त्यापेक्षा सिंपल, 50चा जवळचा डेल्टा जर मी सेल करतोय तर मला काय करायचंय? 0.20चा जवळचा डेल्टा बाय करायचा आहे. 20 आणि 25चा मध्ये जो डेल्टा असेल त्या स्ट्राईकला मी बाय करेन. जसं सपोज दॅट, आता बघा, तुम्हाला एटीएम ओटीएम काहीच कळत नाही 2 मिनिटासाठी. तुम्ही इथं मार्केट आहे, तुम्ही 55,400, 55,300 बघा, त्यांचा डेल्टा वाढतोय का कमी होतोय बघा. तुम्ही जर वरती वरती जाल तर डेल्टा वाढत जातो. आपल्याला कमी वाला बाय करायचा आहे, जास्त वाला बाय नाही करायचा, कमी प्रीमियम मध्ये बाय करायचं बघा. तर आपण जर सपोज 55,600चा सेल करून दिला, सेल केला, तर बाय कोणता करणार? तर ज्या स्ट्राईकचा डेल्टा 20 आणि 25चा मध्ये असेल, 20चा आसपास, 25चा आसपास, 20 आणि 25चा मध्ये, कारण की दरवेळेस एक्झॅक्टली फिगर मॅच होत नाही, म्हणून ती रेंज देणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर से एक्झाम्पल मी याला जस्ट थोडस, आणि तुम्ही मला सांगायचंय तुम्हाला कोणती स्ट्राईक आहे ज्याचा डेल्टा 20 आणि 25चा मध्ये वाटतोय, 20 आणि 25चा जवळ वाटतोय. यस. स्ट्राईक तुम्ही बोला. म्हणजे तुम्हाला स्ट्राईक सिलेक्ट करता येते का? इथं बघा, हा 0.26 आहे, हा 0.22 आहे, हा 0.18 आहे. तर यापैकी कोणता तरी एक घेऊ शकतोय. 20चा जवळचा घ्यायचा आहे, 20 पेक्षा जास्त खाली पण जाऊ नका. 20 आणि 25चा मध्ये जो असेल तो बेस्ट आहे. तर आपण जर बघितलं तर प्रत्येकाच्या चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय यायला पाहिजे, कोणता डेल्टा मी ऑप्शन याचा दुसरी लेग जी आपल्याला बाय करेल त्यासाठी घेईल. परफेक्ट. 56,300, 56,300चा डेल्टा, ज्या स्ट्राईक ज्याचा डेल्टा 22 आहे, 0.22 आहे, 20 आणि 25चा मध्ये, त्या स्ट्राईकचा कॉल मी बाय करून घेईल. किती प्राइस आहे त्याचं बाय करायला? बाय करण्यासाठी प्राइस किती त्याची? प्रीमियम 110.50 रुपये, बरोबर आहे. आपण 110 रुपयाचं प्रीमियम पे करणार आहोत. 110 रुपये आपल्या खिशातून जातील, आपण पे करतोय. ओके, आणि जो तुम्ही सेल करतायत, जो 50चा जवळचा डेल्टा होता 55,600चा, सपोज दॅट, से एक्झाम्पल 55,600चा, त्याचं प्रीमियम किती भेटतंय तुम्हाला? तुम्ही सेल करता, माल जर विकला तुम्ही तर पैसे तुम्ही रिसिव्ह करतायत, तर किती तुम्हाला प्रीमियम भेटणार आहे? 376, बरोबर आहे. तर दोघांचा डिफरन्स कॅल्क्युलेट करा. 376 मायनस 110, राऊंड अप करा. ओके, 266, 270 राऊंड अप पकडायला लागला, 266.
तर 265 270 जे काही आन्सर येत आहे 266 सपोज दॅट एवढं प्रीमियम आपल्याला या ट्रेड मध्ये प्रॉफिट भेटणार. मार्केट ज्या रेटला फक्त काय कधी प्रॉफिट भेटेल ते सगळं एक्सप्लेन करेल. पण तुम्हाला जर मार्केटचा व्ह्यू डाऊन वाटतोय याचा अर्थ मला 50चा स्ट्राईक असलेला डेल्टा सेल करायचा आहे आणि 20 आणि 25 मध्ये जो डेल्टा असेल त्याला बाय करायचा. पॉइंट क्लिअर आहे का? याच्यात दोन ऍडव्हान्टेज आपल्याकडे आहेत. दोन ऍडव्हान्टेज. पहिला कोणता की आता जिथं मार्केट आहे, से एक्झाम्पल कोणी बोलेल की मी आता हे ट्रेड बनवून टाकलं आणि सर मार्केट साईडवे झालं, मला वाटलं मार्केट खाली पडणार होतं, मग मार्केट पडलंच नाहीये आणि मार्केट हे 55,450 आसपास आहे, 50 रुपये खाली वरती 100-200 रुपये खाली वरती करत 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 तिथंच एक्सपायर होऊन गेलं. तुम्हाला प्रॉफिट कसं भेटेल? फ्युचर ट्रेड केला, शॉर्ट सेल केला, खाली पडलं तर प्रॉफिट आहे. पण या स्ट्रॅटेजीचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय की तुम्ही इथं असल्यावर स्प्रेड बनवला 55,600चा. आता इथून मार्केट खाली जाऊ दे का थोडंफार वरती पण येऊ दे, 55,600च्या खाली जर मार्केट एक्सपायर होत असेल तर तुम्ही जर डिफरन्स कॅल्क्युलेट केला ना 266, तो पूर्ण प्रीमियम तुम्हाला भेटणार आहे. कारण की जोपर्यंत मार्केट 55,066च्या खाली राहील एक्सपायरच्या दिवशी 1 रुपया पण खाली राहिला, हे 376 रुपये पूर्ण झिरो होऊन जातील. याचं पूर्ण प्रीमियम झिरो होईल कारण की तो आउट ऑफ द मनी होऊन जाईल. लक्षात आले? म्हणजे जर मार्केट खाली जे अजून खाली पडला तर लवकर प्रॉफिट भेटेल, साइडवेज झाला टाइमपास झाला तरी सुद्धा प्रॉफिट भेटेल, लॉस होणार नाहीये. तर साइडवेज मार्केट जे लोकांना त्रास देतो, जो प्रॉब्लेम करतो, तो प्रॉब्लेम इथं तुमच्यासाठी सॉल्व्ह होणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की याच्यात नॉर्मली कधी कधी काय वाटतं आपण ऑप्शन मग फ्युचर शॉर्ट सेल करून टाकला असता किंवा मग खालीच पडणार तर मी पुट का बाय करत नाही. पुट बाय करायचा प्रॉब्लेम काय, जर तुम्ही हे न करता जर सपोज पुट बाय केला 55,600चा, तुम्ही पुट बाय केला 306 रुपये तुम्ही पे कराल. आता मार्केट जिथे इथंच राहिलं आणि याच जागेवर मार्केट एक्सपायर झालं तर याचं प्रीमियम किती उरेल? 306 रुपये तुम्ही आता पे करताय, 458 ला मार्केट आहे, तर इथून जवळपास बघितलं तर 140 रुपये 142 रुपये एक्सपायरच्या दिवशी याचं प्रीमियम उरणार आहे. म्हणजे का तर ते डिफरन्स कसं कॅल्क्युलेट केला मी, इंट्रेन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की करंट माझी मार्केटची प्राइस आणि याचं प्रीमियम. ओके, तर मार्केट माझा प्राइसचा खाली पुटसाठी म्हणजे इन द मनी सपोज दॅट 600च्या खाली किती आहे? 140 रुपये 142 रुपये. तर याचं जे 306 रुपये आता प्रीमियम चालू आहे, एक्सपायरच्या दिवशी याच रेटला मार्केट असेल, हे 306च्या जागी फक्त आणि फक्त 142 रुपये उरेल. तर जर तुम्ही पुट बाय केला तर तुम्हाला टाइम जो असेल तो तुमच्या अगेन्स्ट काम करतोय. पण पुट बाय नाही करता, व्ह्यू तोच होता डाऊनचा, तर मी काय केलं, मी कॉल विकून दिला. म्हणजे मी मंदीच करतोय. मंदी करण्याचे दोन मार्ग आहेत, एक तर पुट बाय करून घ्या किंवा मी कॉल विकून द्या. पण कॉल विकल्यावर लोकांना भीती काय वाटते, मार्जिन जास्त लागतंय किंवा मार्केट उलट गेलं तर अनलिमिटेड लॉस होतोय. आपण त्याला काय करतोय, एक दुसरा ज्याचा 20 22 25चा डेल्टा असेल तो कॉल बाय करून घेतोय. फायदा काय होतोय की आपली रिस्क लिमिटेड होऊन जाणार. ओके, म्हणजे मार्केट इथून 2000 पॉईंट पण वरती गेला तर अनलिमिटेड लॉस काहीच होणार नाहीये. आपला लॉस जो असेल तो प्री डिफाईन्ड राहील, कसं राहील ते पण दाखवतोय. पण इम्पॉर्टंट काय की इथून मार्केट खाली पडलं तर लवकर प्रॉफिट, नाही पडलं साइडवेज झालं तरी प्रॉफिट. याला म्हणताय स्ट्रॅटेजी. की मार्केट साइडवेज असेल, ट्रेंडी असेल, तुमचा व्ह्यू बरोबर झाला तरी प्रॉफिट भेटेल, साइडवेज झालं तरी प्रॉफिट भेटेल. इवन दो इथून मार्केट रिव्हर्स झालं, वरती वरती गेलं, सपोज दॅट आपण जवळपास प्रीमियम 266 रुपयाचं रिसिव्ह करतोय, तर मी 55,600चा पुट जर कॉल जर सेल करतोय तर प्लस 266 रुपये ऍड करा जेवढं प्रीमियम मी रिसिव्ह केलं. तर 266 जर मी ऍड करतोय तर 866 होत आहेत. तर 55,800 866 म्हणजे 900च्या आसपास. इथून मार्केट 55,800च्या जवळपास पण एक्सपायर करत असेल तरी सुद्धा मी नो प्रॉफिट नो लॉस मध्ये निघू शकतोय. याला म्हणतात ब्रेक इव्हन. हे कॅल्क्युलेट कसे होतात ते पण दाखवून देतो मी तुम्हाला. पण पहिली गोष्ट, तुम्हाला स्ट्राईक सिलेक्ट करता येईल का, कोणत्या स्ट्राईकचा आपल्याला विकायचा आहे आणि कोणत्या स्ट्राईकचा बाय करायचा. त्यासाठी सिंगल पॉइंट बघायचा, डेल्टा 50चा जवळचा डेल्टा असेल त्याला आपल्याला काय करायचं तर सेल करायचंय आणि 20चा जवळचा जो डेल्टा असेल त्याला बाय करायचंय. कॉल साईडला पण सेम, पुट साईडला पण सेम. से एक्झाम्पल 2 मिनिटासाठी आता आपण विचार करूया की मी याच मिनिटाला असंच मार्केट आहे आणि मला वाटतंय
की मार्केट इथून से एक्झाम्पल, आता मी बँक निफ्टीचं बघितलं, एक निफ्टीचे एक्झाम्पल पण सोबत सोबत एक्सप्लेन करून घेऊया. जसं एक्झाम्पल इथं मार्केट पडलेलं आहे, सेम मी एक्सपायरी घेतोय किंवा मग 31च घेऊन टाकतो. ठीक आहे, मार्केट या टाइमला, आणि मार्केट मला वाटतं की वरती जाईल, तर मी कोणता स्प्रेड घेईल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. नाही तर आपण बँक निफ्टीच कंटिन्यू करूया आणि नंतर मग निफ्टीवर अजून आपण एक्झाम्पल घेऊया. येस, बोला. जर आपल्याला वाटतं की मार्केटचा ट्रेंड अप राहील, तर तुम्ही स्प्रेड करताना कोणता स्प्रेड बनवाल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा. बीपीएस म्हणजे कोणाला विकाल, कॉल विकाल का पुट विकाल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं आहे. मार्केट वरती जाणार आहे, बरोबर, पुट विकायचं आहे. ओके, म्हणजे पुट साइड बघायचं आहे. ओके, तर कोणता पुट विकाल, स्ट्राईक बघा, डेल्टा बघा, त्यासाठी तुम्हाला डेल्टा बघायचा आहे. ज्याचा डेल्टा 50चा जवळ असेल, 50चा जवळ असेल, आता एटीएमच्या भांगडीत पडायची गरज नाही, डेल्टा 50चा जवळ पाहिजे. बोला, कोणता डेल्टा घ्याल जो तुम्हाला 50चा जवळ दिसतोय, त्याला विकून द्या तुम्ही, तुमचं प्रीमियम ऑलवेज सेफ राहील, चिंता करू नका. यस, बघा, हा 37 आहे, हा 42 आहे, हा 46 आहे, हा 51 आहे. तर 0.51 आहे. तुम्ही मला सांगायचंय कोणता स्ट्राईकचा डेल्टा मी विकेल. 0.51 वाला पण चालेल, आणि जर थोडस असं वाटतंय कोणाला तर 0.46 पॉईंट समथिंग 47 आहे, तर एकदा एखाद रुपये इकडे तिकडे ठीक आहे. तर मॅक्झिमम मी 55,600च्या विकेल किंवा 55,700चा, अगदी सिंपल क्लिअर आहे, 50चा जवळ तो दिसतोय. या दोघांपैकी कोणताही एक मला स्ट्राईक असलेला पुट विकायचा आहे. 55,700चा सपोज दॅट मी विकलेला आहे, किती प्रीमियम मला भेटेल, किती प्रीमियम रिसिव्ह होईल. आता मी विकतोय, सपोज माझ्याकडे मोबाईल आहे, मोबाईल मी विकला म्हणजे मला पैसे भेटतील ना. मग मी ऑप्शन विकला म्हणजे मला पैसे भेटतील, मी रिसिव्ह करेल. किती भेटतील, 55,700चा आहे. प्रीमियम किती चालू आहे, कॉल साइड बघू नका साहेब, पुट साइड बघा. अजित सर, ही कॉल साइड आहे, ही कॉल साइड आहे, आणि ही पुट साइड आहे ना. आता पुट विकतायत ना, तर पुटची प्राइस बघायची आहे. सर्वांनी सेम मिस्टेक केलेली आहे. यस यस यस, 355चा त्याची प्रीमियम चालू आहे. पुट साइडचं मी विकला, तर 355 रुपये आपण रिसिव्ह करणार. क्लिअर आहे. ओके, तर 55,700चा मला सेल करायचा आहे, इथपर्यंत क्लिअर असेल. आता मला बाय करायचं आहे, त्याचा डेल्टा किती असायला पाहिजे, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. मग कोणता तुम्ही ठरवा, किती राहील त्याचा डेल्टा, 20चा जवळपास, 20 आणि 25चा मध्ये. ओके, चला थोडस आपण मूव करूया. डेल्टा बघा. ओके, बोला. 0.20 दिसतोय, 0.23 दिसतोय, 0.26 दिसतोय. कोणता डेल्टा तुम्ही सिलेक्ट कराल. ऑब्विसली हा 0.20 म्हणजे जवळपास 21 आहे, तर 54,900 बेस्ट आहे. बेस्ट आहे, किंवा राऊंड अप पण असेल बघा, 55,000ची फिगर आहे, भरपूर ह्यूज व्हॉल्यूम आहे बघा, तुम्हाला इथं दिसतंय. इथं बघा, चेक करा तुम्हाला. तर पण तुम्ही 55,000 घेतला तरी चालेल, काही खूप मोठा फरक पडत नाही. 115 रुपये पे करा किंवा 131 रुपये पे करा, 15 रुपये जास्त पे करावं लागतील, पण 100 रुपये रिस्क कमी होऊन जाईल तुम्ही. ठीक आहे, तर दोघांपैकी कोणताही घेतलं चालेल. 20चा जवळ आणि 25चा मध्ये, 20 आणि 25चा मध्ये जो असेल तो चालेल. हा 20चा खूप जास्त जवळ आहे, मी 23चा डेल्टा बाय केला तरी सुद्धा मला चालेल, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा 54,900 बाय केला तरी सुद्धा झालं. दोघांपैकी कोणती एक स्ट्राईक घेऊन टाका, बेटर आहे, काही चर्चा नका. ठीक आहे, तर 54,900 म्हणतायत, तर ठीक आहे, आपण 54,900चं करूया. तर प्रत्येकाला क्लिअर आहे का, हे 55,200 ज्यांनी आन्सर दिले रॉंग आहे. 55,200चा 30चा आहे, एवढा कमी कराल तर तुम्हाला स्प्रेड नक्कीच कमी मार्जिन मध्ये भेटेल, पण मग प्रॉफिट पण थोडं कमी येईल आपल्याला. म्हणून मी प्रयत्न करतोय की 20 आणि 25चा मध्ये ठेवा, म्हणजे ऍटलिस्ट आपण जो डेल्टा राहतो, नेट डेल्टा आपला 25-30 राहील. ओके, आता मी सिंपल प्रोसेस करतोय, मी निफ्टीचा ऑप्शन चेंज ओपन करेल. तुम्ही मला सांगायचंय स्ट्राईक सिलेक्ट करून दाखवायचं आहे. स्ट्राईक सिलेक्ट तुम्ही करून दाखवा, मी निफ्टीचा ओपन करेल. ठीक आहे, ओके. या करंट प्राइसला मार्केट आहे, प्रीमियम वगैरे इग्नोर करा सध्या सपोज. ठीक आहे, या करंट प्राइसला मार्केट आहे. एक्सपायरी कशी सिलेक्ट करायची पुढे सांगेल, पण आतासाठी या करंट प्राइसला मार्केट आहे. मला सांगायचंय, मला जर
मार्केटचा व्ह्यू अप वाटत असेल, कसा वाटतो काय वाटतो ऑलरेडी आपलं बाकीच्या सर्व सेशन मध्ये झालेलं आहे. मला जे वाटतं की मार्केट वरती जाईल, तर मी कोणत्या स्ट्राईकच्या डेल्टाला बाय करेल किंवा कोणत्या स्ट्राईकच्या डेल्टाला सेल करेल तुम्ही सांगायचं. आणि कॉल करेल का पुट करेल ते पण सांगा, वन बाय वन. पहिले मला जर ट्रेंड अप वाटतोय तर मी पुट विकेल का कॉल विकेल, चार बॉक्स मध्ये रिप्लाय करा. अप वाटतो याचा अर्थ मार्केटमध्ये तेजी आहे, तेजी करायची, तेजी करायची आहे. तेजी करायची म्हणजे काय, तेजी नॉर्मली तुम्हाला एक डोक्यात असेल कायम की कॉल बाय करायचं, तर आपल्याला उलट काम करायचं ना हेजिंग मध्ये, तर पुट विकायचं आहे मग. ओके, कॉल बाईंग इक्वल टू पुट सेलिंग असते असं समजून चला, टाइम डिके आपण जर इग्नोर केला तर. परफेक्ट 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 परफेक्ट. ओके, आता लक्षात घ्यायचंय, आता लक्षात घ्यायचंय, मार्केट या रेटला आहे, मला वाटतं की मार्केट इथून 400-500 काहीतरी वरती जाईल, तर मी कोणती स्ट्राईक घेईल. मला पहिले डेल्टा पहिले निवडून दाखवा. 50चा जवळचा डेल्टा कोणता वाटतोय तुम्हाला? 50चा जवळचा डेल्टा कोणता वाटतोय? हा बघा, हा डेल्टा बघायचा आहे मला. बुल पुट स्प्रेड बनवायचा अप ट्रेड मध्ये, बीपीएस म्हणजे पी म्हणजे पुट असतो. तर तुम्ही सांगा 50चा जवळचा डेल्टा हा आहे का हा आहे, दोघांपैकी कोणता आहे? बाकीचे तर सर्व लांबच राहतील. आता 0.42 आहे, 42 आणि 54. 50 पासून जवळ कोण आहे? 54 जवळ आहे, तर मग आपण 24-25-400चा पुट विकूया. सिलेक्शनची प्रोसेस, आता हे एक्सपायरी खूप जवळ आलेली म्हणून तुम्हाला असं दिसेल, आपण म्हणून एक्सपायरी बदलणार आहोत, त्याची चिंता करू नका. पण ऍटलीस्ट सिलेक्शन जमायला पाहिजे. जमेल सर्वांना? म्हणजे एवढं इझी क्लिअर केलेलं आहे की स्ट्राईक कशी निवडायची हे तुम्हाला अगदी झोपेतून उठून सांगितलं तरी जमायला पाहिजे. आता ते एटीएम ओटीएमचं कन्फ्युजन मी बाजूला करून टाकलं, कारण की जसं एक्सपायरी जवळ येतात, थोडे एक्सपायरी लांब असत ना, तर त्याचे डेल्टा थोडे वेगवेगळ्या जागेवर प्लेस असतात, तर ते कन्फ्युजन नको आहे. विकली एक्सपायरी मध्ये जाल तर त्याचा डेल्टा वेगळ्या जागेवर असतो, मंथली मध्ये जाल तर परत वेगळं राहणार आहे. तर त्या प्रोसेसपेक्षा डेल्टाच रीड करा, तर अगदी सोपं राहील स्ट्राईक सिलेक्शन करायला. ओके, दुसरी गोष्ट, कोणता सेल करायचा, तर एक्झाम्पल 55-400, ठीक आहे. तर मग बाय कोणता कराल? 20 आणि याच्या जवळचा बघा, 20 आणि 25चा मध्ये बाईंग कोणती करेल मी? हा 16 20चा खूप खाली, 20चा खाली जायचं नाही आपल्याला, हा चालेल बघा 0.23. तर मी कोणता बाय करेल? 25,200चा पुट बाय करून घेईल 23 रुपये देऊन, आणि 75 रुपये मी 25,400च्या काय करेल, सेल करून टाकेल, 75 रुपये रिसिव्ह होऊन जाईल, म्हणजे 50 रुपये मिनिमम मला प्रॉफिट भेटेल या ट्रेड. मार्केटमध्ये मार्केट जर 25,400च्या वरतीच राहिलं तर आरामात मला मार्केटमध्ये 50 रुपये मिनिमम, काय 1 रुपया वरती राहिलं तरी प्रॉफिट भेटेल. आता हे बाकी सगळं बघूया, ब्रेक इव्हन वगैरे काय असं ते डिटेलमध्ये बघूया. पण ऍटलिस्ट तुम्हाला डेल्टाचं सिलेक्शन जमायला पाहिजे. जमेल का प्रत्येकाला? यस, परफेक्ट. हा, कोणी जर लेट कनेक्ट केलेलं आहे तर प्लीज रेकॉर्डिंग जी मी पाठवतोय ती रीड करून घ्यायची, पाठवून देईल मी रेकॉर्डिंग वर, चिंता करू नका. ओके, सिंपल प्रोसेस सांगितलंय. 50चा डेल्टा आपल्याला सेल करायचा आहे आणि 20-25चा मधला डेल्टा आपल्याला बाय करायचा आहे. डेल्टा म्हणजे काय, तर आपलं प्रीमियम, आपलं जे स्पॉट रेट आहे तो 1 रुपया वरती जाईल का 1 रुपया खाली जाईल, तर आपला प्रीमियम मध्ये काय बदल होईल तो डेल्टा सांगतो. ठीक आहे, ही प्रोसेस लक्षात घ्या. हा डेल्टा असा का असतो, त्यासाठी गामा असतो, अजून त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला नाही जायचंय. मी सिंपल प्रोसेस तुम्हाला स्ट्राईक सिलेक्शनची प्रोसेस सांगतो इथं. ओके, तर आपण काय करत होतो की मला सेटअप कसा करायचा आहे. से एक्झाम्पल, आता मला तुम्ही सांगा इथं मार्केट आहे आणि 9:30 एक 9:25 झाले, 9:30 झाले, 9:30ला मार्केट मला आजच बघतोय बघा, आजच बघा या प्राइसचा सेल पॉईंटच्या खाली मार्केट दिसतंय. परत विचारतोय मी कोणता स्प्रेड बनवेल, मी कोणते इंडिकेटर बघणार नाहीये. आपण दिवसातून एकदा मार्केट बघायचंय. सेल पॉईंटच्या खाली असेल तर कोणता स्प्रेड बनवायचा, बायच्या वरती असेल तर कोणता स्प्रेड बनवायचा, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा. बी सी यस. ओके, आपल्याला कळून गेलं. मला माझ्या सेल पॉईंटच्या खाली मार्केट आहे,
म्हणून मला बियर कॉल स्प्रेड बनवायचा आहे. हे बनवताना मला स्ट्राईक सिलेक्ट करता येतील. तर मी कोणत्या स्ट्राईकचा ऑप्शन, जो ऑप्शन मी सेल करणार त्याचा डेल्टा किती असायला पाहिजे. ज्या स्ट्राईकला मला सेल करायचं आहे त्याचा डेल्टा किती राहील, 0.50. यस, परफेक्ट. आणि ज्या स्ट्राईकला मला बाय करायचंय त्याचा डेल्टा किती राहील, 20. 20 पेक्षा थोडासा जास्त, 25 पेक्षा कमी, 20, 22, 21 काही असेल तरी चालेल. ठीक आहे. 20 आणि 25 मध्ये 0.20, 0.25. हे तुम्हाला निफ्टीसाठी पण चालेल, बँक निफ्टीसाठी पण चालेल. आणि जर तुम्हाला एखाद्या स्टॉक मध्ये काम करायचे असेल तर स्टॉक मध्ये पण केलं तरी सुद्धा चालेल. पॉइंट सर्वांना क्लिअर असेल तर मला क्लिअर करा. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट राहील. एकदा आपल्याला हे जमलं तर नंतर मग मार्केटमध्ये खूप काय अवघड काम राहणार नाही आपल्याला. बघा, एकदा स्प्रेड बनतोय, ट्रेंड ओळखायचं सगळ्यात महत्वाचं काम आपण केलेलं आहे. तुम्हाला ट्रेंड माहितीये, बाकी बघा इथं वरती गेला खाली गेला, आपल्याला मल्टिपल ट्रेड नको येत. नाही तर काय होतं, तुम्ही इथं ट्रेड घ्याल, परत इकडे बाय कराल, परत इकडे सेल कराल, प्रॉफिट उरणारच नाही हातात. आपल्याला दिवसातून एक ट्रेड करायचा आहे, खाली गेला प्रॉफिट भेटला 2%, 2.5%, 3% दिवसाला आपण प्रॉफिट बुक करणार. वरती आलं परत खाली आलं तरी प्रॉफिट आहे. इव्हन दो तुम्ही इथल्या इथं राहिलं तरी प्रॉफिट. जर बाईंग रेंजच्या वरती गेलं तरच मला काय लॉस असेल तो लॉस घेणार किंवा मी दुसरा ट्रेड करेल. मला मल्टिपल ट्रेड करायचं नाहीये. पहिले हे जे डिसिप्लिन आहे, हे डिसिप्लिन ऑटोमॅटिक आता इथं डेव्हलप होईल. याच्यावर पहिले आपल्याला फोकस करायचा आहे. आणि याचे रिस्क फार लिमिटेड आहे, लक्षात घ्या. हा जो सेल पण बॉय पॉईंटचा जो डिफरन्स आहे ना, हा डिफरन्स आपला जवळपास तुम्ही जर बघाल तर 40 ते 50 रुपये. तर 50 रुपये मी ट्रेड घेतला, मार्केट 50 रुपये उलट गेला, तर माझा जो नेट डेल्टा आहे ना तो 30चा येतोय. म्हणजे 15 रुपये मला लॉस होईल साहेब. दिवसाला फक्त 15 पॉईंटची रिस्क आहे. मार्केट जेवढं खाली जाईल तेवढं पूर्ण प्रॉफिट राहणार आहे. तर त्यामुळे तुमची रिस्क भीती जी ना ती आपोआप हळूहळू कमी होईल. 15 ते 20 रुपयाची डिफरन्स रिस्क कशी आहे, म्हणजे हार्डली 1,000, 1,200, 1,500 रुपयाची रिस्क आहे वर्स्ट कंडिशन मध्ये. ट्रेड घेतला आणि मार्केट त्याच मिनिटापासून उलटा गेला तरी 15 ते 20 पॉईंट तुमच्यापेक्षा याच्यापेक्षा जास्त लॉस बुक करायची गरज पडणार नाही. पण तो कसं काय ते पुढच्या सेशन मध्ये आपण सर्व गोष्टी येतील. पण आतासाठी ट्रेडचा सेटअप इम्पॉर्टंट आहे. अजून एक इम्पॉर्टंट प्रोसेस मला सांगायची आजसाठी, की तुम्हाला मार्केटमध्ये आपण हे जे करतो तेव्हा, की स्ट्राईक तर कळून गेल्या, पण मग एक्सपायरी डेट कशी सिलेक्ट कराल. आता एकच प्रश्न उरलाय की सर 23 तारखेची घ्यायची का 30 घ्यायची का 7 घ्यायची, कसं करायचं, एक्सपायरी डेट सिलेक्शन कसं करायचं. हा सिंपल एक प्रोसेस आहे बघा. की से एक्झाम्पल, मी जेव्हा पण ट्रेड बनवतोय तर मी ज्या दिवशी ट्रेड बनवेल तिथून ऍटलिस्ट एक्सपायरी मला 2-3 दिवस तरी पाहिजे. जर एक्सपायरी अगदीच 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर असेल तर म्हणजे काय की माझ्याकडे टाइम फार कमी आहे, त्याचं प्रीमियम कमी झालेलं असतं. जसं आपण आज 19 तारीख आहे, मी जर 23 सप्टेंबर मध्ये काम करेल तर काय होईल की प्रीमियम मला 100च्या खाली होऊन जातील, विकली एक्सपायरी स्पेशली. तर मग मी काय करतोय की जसं ते 16 तारखेची एक्सपायरी गेली तर त्यानंतर मी 1-2 दिवस 23 मध्ये काम करेल. ऑलरेडी पोझिशन चालू असेल तर कंटिन्यू करा, प्रॉफिट येईपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण जर मला उद्या किंवा मंडेला नवीन ट्रेड बनवायचा आहे तर मी 23 मध्ये काम नाही करणार, मी 30 मध्ये काम करणार. म्हणजे बघायला गेलं तर मी गुरुवारपासून 30 मध्ये शिफ्ट झालो. मंगळवारी एक्सपायरी असते आता, तर मंगळवारी एक्सपायरी झाली का पुढच्या एक्सपायरी मध्ये आपण काम करतोय मंगळवार बुधवारी करू शकतायत. पण गुरुवार नंतर त्याच्या पुढच्या एक्सपायरी मध्ये काम करा. तर ऍटलिस्ट आपल्याला 5 दिवस तरी ट्रेड करायला राहिलं म्हणजे त्याचा टाइम व्हॅल्यू पण चांगलं भेटते. तर सपोज आता 30 तारखेला आहे तर मी कधीपर्यंत 30 मध्ये काम करेल, तर नक्कीच आता 23 तारीख, 24 तारीख, 25 तारखेमध्ये मी 30 मध्ये काम करेल. पण जर मी 26-27 ला मार्केटमध्ये येत असेल तर मी 7 ऑक्टोबर मध्ये काम करेल. कधीपर्यंत, मी 30 तारखेपर्यंत, 1 तारखेपर्यंत, 2 तारखेपर्यंत करेल. पण 4-5 दिवस बाकी आहेत तर मी 7 सोडून देईल, मी 14 मध्ये शिफ्ट होऊन जाईल. म्हणजे काय की ऍटलिस्ट माझ्याकडे मिनिमम एक्सपायरीचे 5 दिवस, मॅक्झिमम 7-8-10 दिवस जे काय असेल ते एवढं पाहिजे. तर बेटर असेल की टाइम डिके पण भेटतो, डायरेक्शनचा बेनिफिट चांगला भेटतोय. तर दोन्ही गोष्टी आपल्याला तिथं म्हणजे एकत्र बेनिफिट करतात. एक्सपायरी सिंपल प्रोसेस आहे की आपण ज्या दिवशी ट्रेड करतोय तिथून एक्सपायरी ऍटलिस्ट 4 ते 5 दिवसाचे लांब असेल तर त्या सेम एक्सपायरी काम करा. आणि त्यापेक्षा जर जवळ तुम्ही पोहोचून गेला असाल याच्या अर्थ त्याचं प्रीमियम कमी झालेले असतील, बाकी सगळं सेम आहे, डेल्टा सिलेक्शन वगैरे स्ट्राईक सिलेक्शन, फक्त एक्सपायरी पुढची घ्यायची 30. म्हणजे मी आता काय करेल 25 तारखेपर्यंत 30 सप्टेंबर मध्ये काम करेल. पण 26 तारखेला जर मी आलो तर 4-5 दिवस राहील, 4च राहील, 3च राहील, तर मी काय करेल 7 ऑक्टोबर मध्ये ट्रेड करायला लागेल, कारण की त्याच्यात लिक्विडिटी पण चांगल्यापैकी अवेलेबल होऊन जाईल.
हा एक एवढा रूल लक्षात घ्या. आणि मंथली मध्ये तर काही एवढा प्रॉब्लेम नाही, कारण काय असं महिन्यातून एकच असतात. आता 30 सप्टेंबर आहे, आता करंटली आपण 30 मध्येच काम करतोय. कधीपर्यंत 25 तारखेपर्यंत तुम्ही 30 मध्ये काम करा, 26 नंतर तुम्ही काय करा, 28 मध्ये काम करून टाका. 28 ऑक्टोबर पूर्ण महिनाभर त्याच्यातच काम करायचंय. तर 23 तारीख 24 ऑक्टोबरला तुम्ही काय करा, नोव्हेंबर मध्ये शिफ्ट होऊन जा. तर मंथली आपल्याला तसं म्हणजे शेवटचे 3-4 दिवस जर बाकी असेल एक्सपायरीला, तर ती एक्सपायरी सोडून द्यायची आहे आणि पुढच्या एक्सपायरीला मूव्ह करून द्यायचंय. जेणेकरून तो गामा रिस्क असे का करायचंय की एक्सपायरी जेव्हा जवळ येते ना, तो गामाचा प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे तुम्ही जर पोझिशन घेतली आणि मार्केट तिथं जे एक्सपायर होणार असेल आणि काय होतं कधी कधी आपण हेच राहणार नो डाऊट, पण तरी सुद्धा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट एकाएकी वाढून इकडे तिकडे होईल. तर तुम्ही जो ट्रेड घेतला तो तरी ठीक आहे प्रॉफिट मध्ये असेल, पण नवीन ट्रेड घेऊन रिस्क तुमचा स्प्रेड सपोज 300 रुपयाचा आहे आणि तुम्हाला प्रीमियम फक्त 70 रुपये भेटत आहे, तर हार्डली कारण असेल 200 सव्वा 200 रुपये का रिस्क घ्यायची. तर प्रीमियम जास्त भेटले तर आपला रिस्क कमी असते. त्यामुळे मग आपलं काय करायचं, पुढच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये शिफ्ट व्हायचं, कारण की फक्त आपलं टाइम डिके नको आहे, आपल्याला मुवमेंट पण भेटते. तर दोन्ही गोष्टीचे ऍडव्हान्टेज राहतात. तर ऍटलीस्ट 4-5 दिवस आपल्याला एक्सपायरीचे बाकी राहतील तेव्हा ट्रेड करा. अदरवाईज त्यापेक्षा कमी टाइम असेल तर नेक्स्ट एक्सपायरीला मूव्ह करून टाका. एवढंच एक्सपायरी डेट सिलेक्शनचा रूल लक्षात घ्यायचा आहे. बाकी याच्यात काही खूप टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, तर ही प्रोसेस क्लिअर असेल तर सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये क्लिअर लिहून पाठवायचं आहे. हा, आता आपल्याला काय करायचं, फक्त ट्रेड सेटअप कसा करायचा, ट्रेड टाकायचा कसा, त्या गोष्टी आहेत. तसे एकदम एक एक्झाम्पल बघूया आपण लागल्यास. निफ्टी बघायचं की बँक निफ्टी बघायचं? चला वन बाय वन, पहिले बँक निफ्टी एक्सप्लेन केलं तर आज बँक निफ्टी घेऊया, मग निफ्टी तर होणारच आहे विकली मध्ये, काही चिंता करू. ओके, तर मी ऑप्स्ट्राल आलोय. नॉर्मल अकाउंट ओपन तुम्ही ओपन करू शकता. युजर नेम पासवर्ड लागतो, कोणतेही काही डॉक्युमेंट वगैरे नाही, कोणते पेड व्हर्जन घ्यायची गरज नाही. नॉर्मल अकाउंट तुम्ही ओपन केलं तरी चालेल, ठीक आहे. आणि याच्या रिलेटेड एक डिटेल व्हिडिओ पण आहे आपल्याकडे, ऑप्स्ट्रा कसं वापरायचं तो पण मी तुम्हाला टाकून दिला. तर इथं आहे बँक निफ्टीवर. ओके, मी काय करेल, जस्ट ऑप्शन चेंजवर क्लिक करेल. मी सध्या पहिले ट्रेड कसा सेटअप करायचा ते दाखवून देईल. लागल्यास मग आपण आज काय ट्रेड केला तो पण तुम्हाला मी बॅक टेस्ट करून दाखवेल. तर मी सपोज आता या मिनिटाला आहे, तर तुम्ही काय बघाल की 55,494 समथिंग मार्केटची क्लोजिंग आहे या मिनिटाला. ओके, तर 55,500 आपण राऊंड अप करूया. तर या स्पॉट रेटला मार्केट अवेलेबल आहे. तर तुम्ही मला सांगा की मी डेल्टा कोणता घेईल. इथं बघा, लक्षात घ्या, जर मला मार्केटचा ट्रेंड डाऊन वाटत असेल तर मी कॉल विकेल आणि अप वाटत असेल मी पुट विकणार आहे. ठीक आहे, तर बघा पुट डेल्टा आणि कॉल डेटा तुमच्या समोर दिसतोय. ओके, तर मी कोणता डेल्टा, कोणती स्ट्राईकचा ऑप्शन विकायला पाहिजे आणि कोणत्या स्ट्राईकचा ऑप्शन बाय करायला पाहिजे, अगेन मला सांगायचं. आपण ऑलरेडी आता बघितलं तर 55,500च्या आसपास मार्केट आहे बघा. जर मी तेजी करायचा विचार करेल तर 50 आणि 46 बघा इथे दिसते. यांनी राऊंड अप केलेलं मल्टिपल 100 केलेलं आहे. तर मी काय करेल, 50 जवळ आहे तर 55,700चा मी काय करेल, सेल करून देईल. ठीक आहे, आणि बाय करताना मी काय करेल, 20 21 आणि हे, तर मी काय करेल, लागल्यास 54,900 पण केला तरी चालेल किंवा 55 केला तरी चालेल. ओके, आपण जे ठरवलं त्यानुसार से एकदम मला ट्रेड करायचं, मी काय करेल ट्रेड करताना. आता बोला, याला मी सेल करणार आहे, याला मी बाय करणार. पण नॉर्मली आता इथं ट्रेड करणार ठीक आहे, पण नॉर्मली तुम्ही जेव्हा ट्रेड कराल तर मी काय काल रूल काय सांगितला की तुम्हाला मार्जिन बेनिफिट घ्यायचं आहे, तर पहिले बाय लेग एक्झिक्यूट करायचे की पहिले सेल लेग एक्झिक्यूट करायचे, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. पहिले बाय कराल का सेल कराल? ऑब्विसली बाय कराल. तर मला माहिती आहे कोणाला सेल करायचं कोणाला बाय करायचं. मी काय करेल, मार्केटमध्ये येईल आणि मी त्याला काय करेल, 114 115 रुपये चालू आहे, 54,900 वाला काय करेल, एक बाय वर क्लिक करून टाकेल, बाय करून टाकेल, ऍड झाला. दुसरा मला सेल करायचं 54,700चा, तर मी त्याला सेलवर आलो, 355 प्रीमियम चालू आहे, ऍड करून टाकलो. ओके, तर टोटल आपल्याला लेग कसं होईल बघा. आता याच्यात पे ऑफ चार्ट वगैरे काय असतो ते पुढे अजून आपण डिटेल बघूया, पण आतासाठी बघा या ऑप्शन चेंजचं काम झालेलं आहे. मी त्याला हाईड करतो. तर तुम्ही पोझिशन ऍड केली आणि तुमच्या समोर हे असं ओपन. ठीक आहे, तर या ट्रेडमध्ये बघा, आपण जो हा ट्रेड घेतलाय या ट्रेडमध्ये मार्केटमध्ये बघा की मार्केट तुम्हाला काय म्हणतंय की तुम्हाला 8,400 समथिंगचा प्रॉफिट या ट्रेडमध्ये आहे. तुमच्या कॅपिटलचा तुम्हाला जवळजवळ 13% प्रॉफिट येणार आहे. पण आपण इंट्राडे साठी 2 ते 3% प्रॉफिट भेटला. डेली 2 ते 3% टार्गेट, 2 to 3% टार्गेट करायचं, तेवढा प्रॉफिट भेटला, इंट्राडेला प्रॉफिट बुक करून टाकायचं. ठीक आहे,
आणि कधीच या लॉसला थांबायचं नाही. नॉर्मली लोक स्ट्रॅटेजी बनवतात, ऑप्शन सेलिंग करतात, हिजिंग करतात, पण त्यांना डायरेक्शन माहित नाही, डायरेक्शनवर मेहनत घेत नाही. म्हणून काय होतं की मार्केट जर उलट गेलं, 2 4 5 ट्रेडला प्रॉफिट बनवणार, पण जेव्हा मार्केट उलट जायला लागलं का एका ट्रेडमध्ये मोठे लॉस घेऊन टाइम वेस्ट करत बसतात. आपण काय करतोय की हा लॉस मार्केटमध्ये लोकांसाठी आहे. जर इन केस ट्रेड बनवला आणि चुकीचा ट्रेड झाला तर मोठा लॉस करतात, पण आपण का नाही करणार आहोत? कारण तुम्हाला मी तेच सांगतोय की आपण पहिले सुरुवातीला, म्हणून मी पहिले काय केलं, तुम्हाला ट्रेंड ओळखला की मी जर इथं ट्रेड करतोय, मला वाटतंय की मार्केट निगेटिव्ह आहे, जर कोणत्याही कारणास्तव या बाईंग रेंजच्या वरती कॅन्डल क्लोज झाली, मी तेव्हा जे काही लॉस होईल माझ्या 1000 1200 रुपये, तेवढ्या लॉस बुक करून मी एक्झिट करेल. एक्झिट रूल सगळ्यात पहिले की जर मला डाऊन वाटतोय, बायच्या वरती मार्केट गेलं, माझा स्प्रेड म्हणून मी एक्झिट करेल. जर मी बाईंग केलेलं आहे, मार्केटचा ट्रेंड अप आहे, मी पुट स्प्रेड बनवलाय, मार्केट जर सेल पॉईंटच्या खाली गेलं तर मी जो सकाळी स्प्रेड घेतला असेल त्याच्यातून एक्झिट. म्हणजे मॅक्झिमम रिस्क आपल्याला एवढीच घ्यायची आहे, बाकी मार्केट जेवढं पडेल तेवढं पूर्ण प्रॉफिट आपल्याकडे, त्याला वाद नाहीये. रिस्क लिमिटेड ठेवायचे आणि प्रॉफिटला मल्टिपल होऊ द्यायचंय. हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे, की पॉईंट राहील याच्यात. यात सर्वात मोठा ऍडव्हान्टेज कराईल की तुमची रिस्क फार छोटी राहून जाते. मग की हा जो तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट दिसतोय ना, सपोज 8400 समथिंग, तर आपलं रिस्क 1500 राहील सपोज. म्हणजे आपण या ट्रेडमध्ये 1500 रुपये 2000 रुपये लॉस करायला बसलेले आणि प्रॉफिट 8000 रुपये घ्यायला बसलेले. म्हणजे काय होईल तुम्हाला ऍटलीस्ट की मार्केटमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला राहील. नॉर्मली लोक ही स्ट्रॅटेजी वापरायचा प्रयत्न करतात, पण फेल कुठं होत आहेत की ट्रेडमध्ये 2 3 वेळेस प्रॉफिट कमवणार आणि एकदा कधी ना कधी लॉस होणारच आहे. जेव्हा लॉस होईल तर ते जवळजवळ 50 60% 70% जो कमवला असेल ते पण लॉस करून बसतात, कारण की ते होप मध्ये मार्केटला बघतायत. मार्केट होपवर चालत नाहीये, तुम्हाला डिसिजन घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सुरुवातीच्या पूर्ण आठवडा मी ट्रेंड ओळखण्यावर फोकस केलेला आहे. एकदा तुम्हाला ट्रेंड कळला तर मग स्ट्रॅटेजी तुम्हाला मदत करेल. जर तुम्हाला ट्रेंडच माहित नाही, काही पण मग काही करून घ्या, मग मोठे प्रॉब्लेम. मग नॉन डायरेक्शन मध्ये जा. नॉन डायरेक्शन मध्ये प्रॉफिटच फार, महिनाभर प्रॉफिट काम ट्रेड कराल तेव्हा कुठेतरी 1 2 3% प्रॉफिट दिसेल. याचा डेलीचे 2 3% प्रॉफिट पाहिजे, म्हणजे महिन्याला तुम्ही नाही म्हटलं तरी 10 15% आरामात रिटर्न इथे येऊ शकतोय. पण त्यासाठी आपण जी ट्रेंड अनालिसिस वर मेहनत घेतली, त्याची कमांड आपल्याला करायची, त्याची प्रॅक्टिस करायची. आणि या हे सगळे फॅक्टर काय असतात, ही प्रॉबेबिलिटी काय असते, या सर्व गोष्टी मी पुढे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आज जस्ट मी ट्रेड करताना तुम्ही पहिले सेल लेग एक्झिक्यूट करा, नंतर बाय करा, जेणेकरून मार्जिन बेनिफिट. नॉर्मली तुम्ही कोणतेही ऑप्शनची स्ट्रॅटेजी वापराल ना, तर मिनिमम कॅपिटल लागतंय 1 1.5 लाख रुपये, 2.25 लाख रुपये, 2 लाख रुपये वगैरे वगैरे, असं मोठं कॅपिटल लागतं. पण याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय की फक्त 62,000 रुपीज, म्हणजे जवळपास 50 60 हजार रुपयात तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस करता येते आणि चांगला रिटर्न येतो याच्यात, हे लक्षात घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस आय होप परत क्लिअर होत असेल. बाकीच्या गोष्टी आपण अजून बघूया. याच्यात काही डाऊट असेल, काही शंका असेल, आज जे स्ट्राईक सिलेक्शन एक्सपायरी बद्दल जे बोललो त्याबद्दल जर काही डाऊट असेल ते विचारून घ्यायचंय. हे अजून डिटेल आपण 2 3 एक्झाम्पल पुढे बघणार आहोत. बघ, तर पूर्ण डिटेल आज जो मी बिअर कॉल स्प्रेड आहे तर तो कसा घ्यायचा, ओके, त्याची प्रोसेस काय राहील, ते कोणत्या स्ट्रक्चर मध्ये घ्यायचं, एक्झाम्पल वगैरे मी सर्व तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे. नेक्स्ट सेशन मध्ये त्या सर्व गोष्टी येतील. ओके, तर काही डाऊट असेल, काही शंका असेल तर मला फटाफट विचारायचे. मी पहिले लागल्यास रेकॉर्डिंग स्टॉप करतो. परफेक्ट क्लिअर आहे. प्रशांत सर, आपण एक्झाम्पल घेत होतो ट्रेंड डाऊन अप जे काय असेल ते आपल्याला नॉर्मली मी घेतलं ना, की मार्केट आताच्या क्लोजिंग आहे तर उद्याचं काय होईल त्यानुसार आपण फक्त एक ट्रेड घेण्याची प्रोसेस सांगितली. एक्झिट पॉईंट मी परत सांगेल तुम्हाला, पुढे टेन्शन घेऊ नका, अजून डिटेलमध्ये पुढे येणार आहोत. सपोज इथं सेल पॉईंटचा खाली मार्केट गेलं तर डाऊन आहे, जर मार्केट माझ्या बाईंगच्या वरती जर 5 मिनिटाच्या कॅन्डलने वरती क्लोज करून टाकलं तर मी माझ्या ट्रेडमधून एक्झिट करेल. सिंपल, साधं सोपं आहे. आणि जर मार्केट वरती खाली जात आहे, मला इंट्राडे जर ट्रेड करायचं तर 2 ते 3% माझ्या डेलीचा टार्गेट असतो, किंवा 2:15 वाजता जो प्रॉफिट असेल तो प्रॉफिट बुक करायचा आहे. म्हणजे कधी थांबायचं, कधी पण थांबायचं, काय करायचं, प्रॉफिट बुकिंग कसं करायचं, त्या सर्व गोष्टी इन्क्लूड आहेत. ओके. चालेल, तर मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. अजून काही क्वेश्चन असेल तर विचारू शकताय.